तुही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आजच्या भागामध्ये आपण काय बघतो, इशू आणि नमू या दोघीही आता हॉस्पिटलमधून घरी आलेले असतात. दोघीही नर्वस असतात. तर इशू ही नमूला म्हणत असते, ताई हॉस्पिटलला जाताना काय उमेद वाटत होती ना. त्याबरोबर नमूसुद्धा म्हणते, हो ना इशू, खरंच. इशू म्हणते, पण ताई तू काळजी करू नको, आपले बाबा लवकरात लवकर बरे होतील बघ. त्यावर नमू म्हणते, हो मग बाबांना लवकर बरं व्हावंच लागेल इशू. जोपर्यंत बाबांना बरं नाही ना वाटत तोवर माझं मन आहे ना कशातच नाही लागणार गं. त्यावर इशू म्हणते, नाही आहे ताई, आपल्याला असं करून नाही चालणार. अगं आपल्या बाबांच्या ट्रीटमेंटसाठी अजून आपल्याला ढेर सारा पैसा लागणार आहे. मग तो आपण कुठून आणायचा? प्रत्येक वेळेस थोडीच ना आपल्याला असे NGO वगैरे कोणी मदत करणार आहेत. त्याबरोबर नमुताई म्हणते, हाव ना इशू, बरोबर आहे तुझं, खरंच सर्वच गोष्टीची काळजी आहे गं. त्याबरोबर इशू म्हणते, नमुताई टेन्शन कशाला घेतेस? बघ मला तर वाटतंय ना आता उद्यापासून सगळं छान होईल बघ. अगं विघ्नहर्ता स्वतः आपल्या घरी येईल ना. मग बाप्पा विघ्नहर्ता आहे तर तो आपली सगळी विघ्न त्याच्याबरोबर लांब घेऊन जाईल. त्याबरोबर नमुताई म्हणते, हो की इशू, खरं बोललीस तू. तर इशू म्हणते, ताई आपण ना बाप्पाच्या आगमनाची एकदम बढिया तयारी करूया. त्यावर नमुताई म्हणते, हो चालेल. इशू म्हणते, अगदी बाबा अचानक येऊन जरी दारात उभे राहिले ना तरी पण बाबांचं दिल एकदम खुश होऊन गेलं पाहिजे. नमुताई म्हणते, हो चालेल. आणि तसंही आपले बाबा तर बोलतातच, मेरी दोनों बेटियां मेरे हात है म्हणून. त्यावर इशू म्हणते, हां मग मग त्यांना आपण दाखवून देऊया की त्यांच्या ह्या हातांनी घराला किती बरोबर हातभार लावला येते आणि घर किती व्यवस्थित सांभाळून घेतलं येते. त्याबरोबर नमुताई म्हणते, हो चालेल, एकदम बढिया काम होऊन जाईल इशू. त्याबरोबर इशू म्हणते, चलो फिर नेक काम में देरी कैसी. नमुताई म्हणते, हो हो चालेल, फिर चलो तयारी में जुट जाते हैं. मग काय, दोघीही बहिणी लगेचच बॅगा ठेवतात आणि कंबर कसून गणपतीच्या स्वागताच्या तयारीला लागून जातात. तर दुसरीकडे आता आरकेला भेटण्यासाठी राकेश पुन्हा एकदा आलेला असतो आणि येताना त्याने 2 बंडल पैसे आणलेले असतात. आता तो पैसे त्याच्यासमोर फेकतो. त्याबरोबर तो म्हणतो, अरे काय शेठ, लय लवकर आलात तुम्ही तर. त्याबरोबर तो म्हणत असतो, काही पर्याय नव्हता ना माझ्याकडे, तू म्हणत होतास पैसे दिल्याशिवाय तू कामाला हात लावणार नाहीस म्हणून. मग काय. त्याबरोबर लगेचच आता तो म्हणत असतो, आता माझं काम झालं पाहिजे. त्यावर तो म्हणतो, अहो शेठ कशाला काळजी करताय तुम्ही, करणार ना आता तुमचं काम, 100% करणार. त्याबरोबर लगेचच राकेश म्हणतो, मला रिझल्ट फास्ट पाहिजे. त्याबरोबर तो म्हणतो, अहो हो शेठ, फास्ट मिळणार रिझल्ट तुम्हाला, काळजी नका करू. त्यावर राकेश सांगतो, मला रिझल्ट उद्याच्या उद्या हवा आहे, कळलं, उद्याच्या उद्या तो अर्णवराजे शिर्के अडकला पाहिजे. त्याबरोबर लगेचच आता एके म्हणायला लागतो, ओ शेठ काय पण कसं बोलता हो तुम्ही, तुम्हाला काय वाटतं, तुम्ही काय भाजी मार्केटमध्ये भाजी खरेदी करायला आलाय काय, उद्याच्या उद्या रिझल्ट मिळाला पाहिजे. त्याबरोबर लगेचच राकेश त्याला म्हणतो, मी सांगितलेलं काम झालंच पाहिजे, समजलं ना, माझ्याशी जास्त आक्कड करून बोलायचं नाही या, पैसे मोजलेत मी, त्यामुळे रिझल्ट हवेत. त्याबरोबर तो म्हणायला लागतो, ओ शेठ पैसे मोजलेत म्हणजे खरेदी नाही करून घेतलेलं तुम्ही, मला विसरायचं नाही या. त्याबरोबर राकेश म्हणतो, खरेदीच केलं आहे मी तुला, समजलं ना, 3 दिवस खरेदी केलं आहे मी तुला, हे पैसे एवढे तुझ्या तोंडावर फेकून, त्यामुळे मला माझं काम झालेलं पाहिजे. एवढं बोलून तो तिकडनं निघतो. तर इकडे आता आरके विचार करतो की चुकीच्या माणसाशी पंगा घेतला असतो. तर दुसरीकडे आपण पाहतो, इकडे अर्णव, मामा, मामी, त्याचबरोबर घरातले इतर नोकर हे सगळेच जण गणपतीची तयारी करत असतात. आकाश त्या सगळ्यांची मदत करत असतो. इतक्यात वरून अर्णवसुद्धा आता खाली येत असतो. आता अर्णव खाली येत असतो, आकाश छान डेकोरेट करत असतो. तर अंजलीताई हे सगळं बसून बघत असते. ती म्हणत असते, खरंच मलासुद्धा मदत करायची होती तुम्हाला. तर आकाश म्हणतो, ताई इट्स ओके, तू बघ. अगं पण बघतेस तरी कशाला, तू जाऊन झोप ना, केवढी रात्र झाली आहे बघ. त्यावर ती म्हणते, नाही रे आकाश, मला बघायला मज्जा येते, मी बसते. त्यावर तो म्हणतो, बरं ठीक आहे, गणपतीचं डेकोरेशन कितीही लवकर करायचं ठरवलं ना तरी रात्रभर ते चालतंच. इतक्यात त्या ठिकाणी लगेचच लावण्य येते आणि म्हणते, हो म्हणूनच तुम्हा सगळ्यांसाठी गरम गरम स्ट्रॉंग कॉफी बनवून आणली, सगळ्यांनी स्ट्रॉंग कॉफी घ्या, मग तुम्हाला सगळ्यांना बरं वाटेल. मामा दमला असाल ना, मामी तुम्ही तर खूप जास्त दमला असाल, आकाश कॉफी, यार तुझ्यासाठी सुद्धा आहे.
त्याबरोबर लगेचच आता इथे अंजली म्हणायला लागते, मलासुद्धा कामाला हातभार लावायचा होता, पण मला काहीच करता नाही येत आहे, मला असं बसून राहावं लागलं. त्याबरोबर लगेचच पुन्हा एकदा आकाश अंजलीकडे येतो आणि अंजलीला म्हणतो, ताई इट्स ओके, अगं नेक्स्ट इयर नवीन मेंबर येणार आहे ना आपल्यामध्ये गणपती बाप्पाचं स्वागत करायला. मग त्याबरोबर सगळेजण हसतात आणि म्हणतात, हो हे बरोबर आहे. बाकी मामा म्हणतात, अरे ते सगळं नंतर बघू, आधी आपलं पुढच्या तयारीचं ठरवूया. वल्लरी, उद्याच्या तयारीचं बाकीचं काय, नैवेद्य वगैरे त्या सर्व गोष्टीसुद्धा ठरवायला नको आहेत का? त्याबरोबर वल्लरी म्हणते, अहो त्यात काय ठरवायचं आहे, सगळं अगदी ठरल्याप्रमाणे होणार आहे. म्हणजे बघा, उद्या स्वयंपाकाची सगळी जबाबदारी मी मंजूवरती दिली आहे, ती सगळा स्वयंपाकात बनवणार आहे. आणि राहिला प्रश्न मोदकांचा, तर नैवेद्यासाठी मोदक मी स्वतः ऑनलाईन ऑर्डर करणार आहे. त्याबरोबर मामा म्हणतात, काय? अगं वल्लरी, घरच्या गणपतीला नैवेद्य कोणी ऑनलाईन बाहेरून मागवतं का गं? असं कसं करतेस तू? आईला जर हे कळलं ना की गणपतीला नैवेद्य आपण बाहेरून ऑनलाईन मागवला आहे, तर आई आहे ना आपल्याला फाडून खाईल, कळलं का तुला? त्याबरोबर मामी म्हणते, ओ असं काही नाही आहे, आणि खरं सांगू का, मी बनवलेसुद्धा असते घरी मोदक, पण ना माझे हात दुखत आहेत, त्यामुळे घरी मला नाही जमणार मोदक बनवायला. त्याबरोबर मामा लगेचच म्हणतात, आता काय हातच दुखतात ना, मग काही बोलूच शकत नाही, काही करता येणारच नाही आहे, जाऊ दे, आता काही बोलून उपयोग आहे का? त्याबरोबर लगेचच आता अंजलीताई म्हणते, माझ्याकडे पर्याय. त्यावर सगळे तिच्याकडे बघतात, तर ती म्हणते, मी बनवते ना मग घरच्या घरी गणपतीसाठी नैवेद्य. त्याबरोबर लगेचच अर्णव म्हणतो, ताई तू पण डॉक्टरांनी तुला आराम करायला सांगितलं ना, मग कशाला उगाच तू या सगळ्यात पडते, तू दगदग नको करूस. त्यावर ती म्हणते, अरे चिंटू, नैवेद्याचे मोदक बनवायचे, त्यात कुठले आले दगदग, काही नसतं रे, मोदक बनवणं ना खूप सोपं काम आहे, मला जमेल, मी करते ना. त्याबरोबर अर्णव म्हणतो, ताई नक्की असं तुला वाटतंय की तुला हे जमेल म्हणून, खरंच तू दमणार नाही आहेस? त्यावर अंजली म्हणते, अरे नाही रे चिंटू, नाही दमणार मी. अर्णव म्हणतो, बघा ताई, पुन्हा एकदा विचारतोय, नक्की विचार कर, तू करणार आहेस म्हणजे तू माझं काही ऐकणार नाही आहेस? त्याबरोबर अंजली म्हणते, नाही रे चिंटू, मी नाही ऐकणार तुझं, उद्याचं नैवेद्याचे मोदक मी बनवणार. त्याबरोबर लगेचच अर्णव म्हणतो, ठीक आहे मग बनव, आणि मामा तर आहेच तुझ्या मदतीला, काय मामा? त्यावर मामा म्हणतो, हो मग जिथे कामी येई सगळीकडे तोच खरा मामा. आता मामाची ही कविता ऐकून ना सगळ्यांना खूप राग आलेला असतो, पण तरी सगळे कंट्रोल करतात. मामा म्हणतो, अरे असे नका बघू रे माझ्याकडे, चोक केला मी. बाय द वे मामीसुद्धा आहे, मामीही मदत करेल, काय मामी? त्यावर अंजली म्हणते, हो चालेल ना मामी, मामी करशील ना मला मदत? मामी म्हणते, हो का नाही, करेन की. आणि लावण्या, तू सुद्धा नंदेकडून काहीतरी शिकून घे, कळलं ना? त्यावर लावण्या म्हणते, ओके एक्झॅक्टली, शिकेन ना, माझी तर फर्स्ट टर्न असणार आहे मोदक बनवण्याची मग उद्या, आणि मग आय विल बी ट्राय माय बेस्ट असं ती म्हणायला लागते. तर आता मामा आणि अर्णव अलगद एकमेकांना इशारे करतात. मग दोघंही आता जरा बाजूला येतात, तर इथे बाकीचे सगळे हे मात्र गणपतीच्या डेकोरेशनच्या तयारीत लागलेले असतात. मग अर्णव आणि मामा आता लांब येतात, तर मामा म्हणत असतो, म्हणजे उद्या अंजली दुपारपर्यंत सर्व गराड्यात असणार आहे, त्यामुळे अंजलीची काळजी तू करू नकोस अर्णव. त्याबरोबर लगेचच अर्णव म्हणत असतो, हो मामा, मग उद्या याच गोष्टीचा मी फायदा घेतो आणि मी सिंदूरच्या घरी जाऊन सगळं काही तिला खरं सांगून टाकतो. त्यावर मामा म्हणतो, ग्रेट. इतक्यात अर्णवचा फोन वाजतो. अर्णव बघतो तर काय, पाटीलने एवढ्या रात्री का फोन केला आहे, म्हणून अर्णव फोन उचलतो आणि म्हणतो, हां हॅलो पाटील, बोल ना. व्हॉट, एवढी मोठी रक्कम एवढ्या हाय रेंटवरती? ओके 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 ठीक आहे, तू एक काम कर, तू मला ना त्या माणसाचा नंबर पाठव. मी बघतो, हो चालेल, गुड गुड, व्हेरी गुड. आणि मग तू लगेचच फोन कट करतो आणि नंबर फक्त लवकर पाठव एवढा पुन्हा एकदा निरोप देतो. आता मामा अर्णवला विचारतो, काय झालं? त्यावर अर्णव मामाला तिथेच सांगणार असतो, पण मामा त्याला इशारा करतो की नको, इथे बोलायला नको, इथे खूप लोक आहेत रे. त्याबरोबर अर्णव आणि मामा हे दोघंजणं फोनवरती बोलण्यासाठी म्हणून तिकडनं बाजूला जातात. मग आता मामा आणि अर्णव हे दोघंजणं बोलत असतात, तर घरातले इतर सगळेजण डेकोरेशनच्या तयारीत लागलेले असतात. तर इकडे इशूच्या घरीसुद्धा बाप्पाच्या स्वागताची अगदी छान तयारी सुरू असते आणि मस्त सगळं डेकोरेशन वगैरे इथेसुद्धा केलेलं असतं. आता इथे डेकोरेशनसाठी राकेश स्वतः आलेला असतो. इशू, राकेश, नमू, आत्या चौघं मिळून छान डेकोरेशन करत असतात. तर आता राकेश म्हणत असतो, चला
ईश्वरीजींच्या बाप्पाची आगमनाची सगळी तयारी झालेली आहे. मखरसुद्धा तयार झाला आहे आणि यावेळेस त्यांच्या घरचा मखर बनवण्यामध्ये माझासुद्धा छोटासा हातभार लागला आहे आणि या गोष्टीचं एक छोटंसं समाधान मला मिळालं आहे. त्यावर इशू लगेचच म्हणत असते, राकेशजी पण खरंच सांगू का, तुम्हाला ना हे सगळं करण्याची काहीच गरज नव्हती. अहो मी आणि नमुताई होतो ना, आम्ही दोघींनी हे काम अगदी व्यवस्थित सगळं पार पाडलं असतं. त्याबरोबर राकेश म्हणतो, अहो ईश्वरीजी त्यात काय एवढं. तर लगेचच आता आत्या म्हणायला लागते, इशू अगं ते आता आपल्या घरचे होणारे जावई आहेत बाळा. मग आता दादा जर घरात नाही आहे तर आपलं सगळं व्यवस्थित व्हायला हवं ही त्यांची जबाबदारी आहे नाही का. त्याबरोबर लगेचच मामा म्हणतो, हां आत्या ये होईना बढिया बात. त्याबरोबर लगेचच आत्या आता म्हणायला लागते की पण राकेशजी खरोखर तुमच्यामुळे ना आम्हाला खूप बरं वाटतं, आधार असल्यासारखं वाटतं. खरंच तुमचे खूप आभार. त्याबरोबर राकेश म्हणतो, अरे हे काय आत्या, आत्ताच तर म्हणालात ना की आपलेपणा वाटतो, आधार वाटतो आणि आता लगेच एका क्षणात पर्क करून टाकताय का. त्यावर लगेचच ती म्हणते, तसं नाही हो. मग इशू बसते आणि म्हणत असते, बाबासुद्धा आता लवकर बरे व्हायला पाहिजे. गणूबाप्पाने काहीतरी चमत्कार दाखवला पाहिजे आणि बाबा उद्याच शुद्धीवर आले पाहिजे आणि घरी आरतीसाठी सुद्धा मग लवकरच येणार. बरोबर ना आत्या. त्यावर आत्या म्हणते, हो ना. तर इथे इशू हे सगळं बोलत असताना तिचं लक्ष नसतं. तर राकेश तिच्या गळ्यासाठी हार घेऊन उभाच असतो. मनात म्हणत असतो, खूप जास्त मोठमोठ्या अपेक्षा आहेत ग चमत्काराच्या, तुझा बाप शुद्धीवरच येणार नाही आहे. तर आता इथे अर्णवच्या घरी छान गणपती बाप्पाचं आगमन झालेलं असतं आणि मग लगेचच वल्लरी मामी ही आकाशच्या पायांवरती पाणी ओतते, त्याचे पाय धुते आणि आकाश गणपती बाप्पाची मूर्ती अगदी बिमाखात घरात घेऊन येतो. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया अशा छान जयघोषामध्ये बाप्पाचं आगमन होतं आणि बाप्पा विराजमान होतात बघता बघता. त्यानंतर मामी लगेचच म्हणते, आकाश फोन करून बघ बरं गुरुजींना, गुरुजी कुठवर आलेत ते. आकाश म्हणतो, येस मॉम. आणि लगेचच आता तो गुरुजींना कॉल करतो. त्यानंतर मामा आणि मामी हे छान जोडीने पूजा करतात आणि सगळे बाकीचे लोक जे असतात ते आरती म्हणत असतात. घरातलं वातावरण हे अगदी छान प्रसन्न आणि मंगलमय असतं. मग आता सगळेजण आरती म्हणत असतात. सुखहर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची, नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उठ शेंदुराची, कंठी जळके माळ मुक्ता फळाची, जय देव जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती. त्याबरोबर आता लगेचच सगळी आरती पूर्ण झाल्याच्या नंतर मामा सगळ्यांना स्वतःहून आरती देत असतात. तर आता सगळेजण छान पद्धतीने आरती घेत सुद्धा असतात. तर इकडे राकेश हा मात्र सतत अर्णवला खुन्नस देत असतो. अर्णवला या गोष्टीचा राग येत खरा असतो, पण तरीही अर्णव हा स्वतःवरती कंट्रोल ठेवत असतो. तो काहीच बोलत नसतो. अगदी गणपती बाप्पाच्या आगमनाच्या वेळेपासून ते आता प्रतिष्ठापनेपर्यंत सगळ्या वेळी राकेश हा अर्णवला म्हणजे एका वेगळ्या पद्धतीने खुणवण्याचा प्रयत्न करत असतो. तर आता इथे अंजलीताई ही मात्र लगेचच बाप्पाच्या समोर हात जोडते आणि बाप्पाला प्रार्थना करते, बाप्पा आमच्या घरावरती आलेली ही जी काही सर्व विघ्न आहेत ना ती सर्वात अगोदर दूर झाली पाहिजेत. त्यावर मामा म्हणतो, होईल ना, सगळी विघ्न दूर होतील, फक्त जावई बापू या सगळ्यातून व्यवस्थित सुटू देत एवढी एक प्रार्थना कर. त्याबरोबर लगेचच आता इकडे तो म्हणायला लागतो की हो हो मी तर सुटेनच ना मामा. त्यावर अर्णव म्हणतो, हो सुटेलच की मामा. तर आता इथे लगेच मामी म्हणते, बरं चला आता मोदकांच्या तयारीला लागूया. त्यावर आकाश म्हणतो, हो हो चला चला. त्यावर लगेचच आता मामी म्हणते, आम्हा बायकांमध्ये तुझं काय काम आहे रे आकाश. त्यावर आकाश म्हणतो, मोदक टेस्ट करून सांगायला नको का आई कसे झालेत ते. त्याबरोबर लगेचच आता तो म्हणत असतो. तर मग अंजली त्याला सांगते, नाही आकाश नाही, जोपर्यंत बाप्पाला नैवेद्य दाखवत नाही तोपर्यंत नैवेद्य टेस्ट करायचा नसतो. त्यावर आकाश लगेचच म्हणतो की बरं ठीक आहे, ते मग आपण किचनमध्ये गेल्याच्या नंतर ठरवूया, पण तोपर्यंत आपण सुरुवात तर करायला जाऊया. त्याबरोबर लगेचच आता पटकन राजेश अर्णवला म्हणतो, अर्णव मला ना असं वाटतं आहे की तुझ्या आयुष्यात आता खूप काही पॉझिटिव्ह घडणार आहे रे. त्यावर अर्णव म्हणत असतो, हो जिजू घडणारच आहे ना पॉझिटिव्ह. त्याबरोबर लगेचच मामी म्हणते, अहो जावई बापू असं काय करताय, पॉझिटिव्ह घडणार आहे म्हणजे घडलं आहे की आता याचं लग्न ठरलं आहे नाही का, मग आपल्या अर्णवचं आता नव्याने आयुष्य सुरू होईल. त्यावर लगेचच राकेश म्हणतो, ओ नाही हो मामी तसं नाही, लग्न होईल तेव्हा होईल, पण आत्ताच काहीतरी पॉझिटिव्ह घडेल आज असं मला वाटते.
त्यावर लगेचच आता अर्णव म्हणतो, हो मला सुद्धा असं नक्की वाटतंय जिजू की आज काहीतरी चांगलं आणि पॉझिटिव्ह घडेल. त्यावर लगेचच आता राकेश म्हणतो, चला तर मग चांगली गोष्ट आहे की, मी तर त्या दिवसाची वाटच बघतोय, त्या क्षणाची वाट बघतोय. त्याबरोबर अर्णव म्हणतो, इट्स गुड, बघा वाट. इतक्यात लगेच अर्णवचा फोन वाजतो. तर अर्णव म्हणतो, एक्सक्यूज मी आलोच. आणि मग आता तो बाजूला जाऊन जरा फोन घ्यायला लागतो. तर लगेचच आता मामा म्हणतात, अरे कशाला वेळ वाया घालवताय तुम्ही, चला जा बरं पटापट, नैवेद्याची तयारी करायची नाही आहे का तुम्हाला सगळ्यांना, या चला. त्याबरोबर लगेचच आता मामा हा सगळ्यांना घाई करतो आणि चला करायला लागतो. तर आकाश म्हणत असतो, हो मलासुद्धा खूप घाई आहे, चला. त्यावर लगेचच मामी पुन्हा त्याला म्हणत असते की तुझं काय आहे रे सारखं मध्ये तू कशाला येतोय किचनमध्ये. त्यावर लगेच आकाश सांगतो, माझं ताईबरोबर कॉन्ट्रॅक्ट झालं आहे ते, सो मी येणार आहे. त्यावर लगेचच अंजली म्हणते, अच्छा माझ्याबरोबर झालं आहे का लगेच कॉन्ट्रॅक्ट. तर दुसरीकडे आपण पाहतो की इथे राजेशसुद्धा आता अर्णव गेल्याबरोबर जरा बाजूला येतो आणि तो आरकेला कॉल करण्याचा प्रयत्न करत असतो. पण आरके मात्र राजेशचा एकही फोन उचलत नसतो. आता मात्र त्याला टेन्शन आलेलं असतं की हा आरके माझे फोन घेत का नाही आहे, नेमकं झालं आहे तरी काय. तर दुसरीकडे आपण पाहतो की इथे लगेचच अंजलीताई ही आकाशला म्हणते, आकाश हे बघ, बाप्पाला नैवेद्य बनवताना जोवर त्याला नैवेद्य दाखवत नाही ना तोपर्यंत आपण नैवेद्य खायचा नसतो बाळा. तर आता इथे इशूच्या घरीसुद्धा गणपती बाप्पा विराजित झालेले असतात आणि आता इशूसुद्धा छान त्यांची आरती करत असते, स्वागत करत असते. इतक्यात आता आरती पूर्ण झालेली असते. आरती पूर्ण झाल्याबरोबर ती सगळ्यांना आरती देत असते. आता इशू सगळ्यांना आरती देत असताना इथे दुसरीकडे घरी मोदक बनवायला सुरुवात केलेली असते अंजलीच्या गायडन्सखाली. आता लावण्य स्वतः मोदक बनवत असते. अंजली तिला सांगते, हे बघ लावण्या, आता खोबरं पहिलं टाक, त्याच्यानंतर गूळ टाक. आता त्याच्यातलं सगळं पाणी निघून गेल्याच्या नंतर त्यामध्ये छान वेलची पूड घाल, मग बघ काय मस्त सुगंध येतो ते. त्याबरोबर लगेचच आकाश म्हणत असतो, पण एक गोष्ट लक्षात ठेवा लावण्या, चेकिंग इथून झाल्याशिवाय मोदक बाहेर जाणार नाही आहेत काय. त्यावर लावण्य म्हणते, आकाश ओके ठीक आहे. इतक्यात इकडे पुन्हा एकदा राकेश हा त्या माणसाला फोन करण्याचा प्रयत्न करत असतो, पण तो फोन उचलतच नसतो. तर इकडे इशूची आरती पूर्ण झालेली असते आणि आरती पूर्ण झाल्याच्या नंतर ती आता लगेचच सगळ्यांना आरती देत असते. इशू सगळ्यांना आरती देत असते. तर दुसरीकडे दी ग्रेट ASR म्हणजेच आपला अर्णवराजे शिर्के हा ईश्वरीच्या घरी पोहोचलेला असतो. गाडीचा दरवाजा खाडकन बंद करून अर्णव धावत पळत आतमध्ये येतो. बघतो तर काय, इशू सगळ्यांना आरती देते. मग आता अर्णवसुद्धा येतो आणि स्वतःहून आरतीवरती हात धरतो, आरती घेतो. आता अर्णवला बघून इशूला राग येतो. इशू विचारते, तुम्ही कशाला आलाय पुन्हा इथे. त्यावर लगेचच अर्णव म्हणत असतो, तुला हे लग्न करू नको हे सांगण्यासाठीच मी इथे आलोय, समजलं. आता अर्णवने असं म्हटल्याबरोबर इकडे इशूला सुद्धा खूप राग येतो. मग काय, इशू थोडीच ऐकणार होती, ती सुद्धा लगेचच म्हणते, माझं आणि राकेशजींचं लग्न विधिलिखित आहे, त्यामुळे आमचं लग्न होणार म्हणजे होणारच, समजलं तुम्हाला. तुम्ही काय येता सारखे इथे. आता इशूने माझं लग्न विधिलिखित आहे असं म्हटल्यावर तर अर्णवला सुद्धा आणखीन जास्त राग येतो आणि मग अर्णव म्हणायला लागतो, विधिलिखित आहे का तुझं लग्न, ठीक आहे, मग जर तुझं लग्न तर राकेश बरोबर विधिलिखित असेल ना, तर हा अर्णवराजे शिर्के ते विधिलिखित बदलून दाखवणार, समजलं. त्याबरोबर मग मात्र इशू गप्प राहते. तर अर्णव हा त्याच्या मोबाईलवरती आता अंजलीताईचा आणि त्या राकेशचा लग्नाचा फोटो काढतो आणि ईश्वरीकडे बघतच राहतो. त्याबरोबर आता तो फोटोकडे बघतो, इशूकडे बघतो आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा अगदी उत्तम पद्धतीने आनंद घेता येईल. आता पुढे पाहणं हे जास्त इंटरेस्टिंग ठरणार आहे की अर्णवने आता मोबाईलमध्ये फोटो तर काढून घेतलेला आहे, पण तो इशूला तो फोटो दाखवणार का की नाही. तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.